नमस्कार मित्रांनो, कस्तुरी ॲग्रो आमच्या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो. तर आज आपण व्हिडिओ बनवतो आहे फळगळविषयी. तर आंबा पिकामध्ये जी फळगळ होते तर त्यासाठी बरीच कारणं आहेत. जसं की प्रत्येक झाडाची काही कॅपॅसिटी असते की एवढी फळधारणा ते झाड सहन करू शकते किंवा बेअर करू शकते, आणि जी एक्स्ट्राची फळं असतात ती खाली गळून पडतात. पण आपण जर पाणी व्यवस्थापन जरी व्यवस्थित केलं तरी फळांची संख्या ही आपण वाढवू शकतो. जसं की पूर्ण बागेत जेव्हा फ्रूट सेट झालेला असेल आणि अशा वेळेस आपण जर पाणी दिलं तर मग उलट ते फळासाठी ते पाणी हे फार उपयुक्त ठरतं. त्याच्या वाढीला ते पाणी आवश्यक असतं त्या स्टेजला. जेव्हा पण आपल्या बागेत फळांची साईज वाटाण्याच्या दाण्यासारखी असेल किंवा बोर वगैरे असेल बोरांच्या आकाराची, तर त्यावेळेस आपण ते पाणी त्यावेळेस दिलं पाहिजे, म्हणजे की ते पाणी त्या झाडाच्या त्या फळाच्या वाढीसाठी हे पोषक ठरेल. पण बऱ्याचदा तरी पण काय होतं की फळगळ ही होते, आणि ही फळगळ टाळण्यासाठी काही स्प्रे आपण घेतले पाहिजेत. जसं की नॅप्थेलिन ॲसिटिक ॲसिड, ज्याला की आपण मार्केटमध्ये प्लॅनोफिक्स नावाने ते मिळते. तर 2 ml 100 लिटर पाण्यामध्ये 2 ml 100 लिटर पाण्यामध्ये म्हणजे की 20 ppmचं ते सोल्युशन तयार होईल. तर त्याचा एक स्प्रे आपण घ्यायचा आहे जेव्हा पूर्ण फ्रूट सेट झाला असेल, आणि तिथून पुढे 25 दिवसांनी एक, किंवा आताही जरी तुमच्या बागेत फळगळ होत असेल, तुम्ही ह्याच्यापूर्वी काही हा स्प्रे घेतलेला नसेल तरी तुम्ही घेऊ शकता. हा स्प्रे घेतल्यावरती फळगळ ही बऱ्याच प्रमाणात आपल्याला थांबवता येते. आणखीन दुसरा ऑप्शन असा आहे की पोटॅशियम नायट्रेट KNO3 2% म्हणजे की 20 ग्राम प्रति लिटर या प्रमाणात घेऊन आपल्याला स्प्रे करायचा. तिसरा ऑप्शन असा आहे की जिब्रेलिक ॲसिड GA, त्याचा आपण स्प्रे घेऊ शकतो. त्याची पावडर फॉर्ममध्ये आपल्याला अवेलेबल आहे मार्केटमध्ये. तर तोही 25 ppm ह्या प्रमाणात घ्यायचा आहे. 25 ppm म्हणजे किती की 2.5 ग्राम 100 लिटर पाण्यामध्ये. प्रमाण ह्याच्यात चुकू नका. 2.5 ग्राम 100 लिटर पाण्यामध्ये आपण त्याचं सोल्युशन बनवून हा स्प्रे घेतला पाहिजे, जेणे की फळगळ आपण थांबवू शकतो. जसं की मी पहिले बोललो पोटॅशियम नायट्रेट आणि जिब्रेलिक ॲसिड, तर दोन्हीचा आपण कंबाईन स्प्रे घेतला तरी तोही खूप फायदेशीर ठरतो. तर असे काही स्प्रे आहेत जे की आपण घेतले पाहिजेत, आणि पाणी हे आपण वेळच्या वेळी दिलं गेलं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर नक्कीच फळगळ कमी होऊन चांगलं उत्पादन मिळेल. आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.